अशोक खरात प्रकरण गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचंड चर्चेत आहे। या प्रकरणाचा तपास अजूनही SIT कडून पोलिसांकडून सुरू असतानाच आता या खरातचे निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावरती हा अपघात झाला। ट्रकनं शेळके यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आणि यामध्ये शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। पण अपघातानंतर ट्रक चालक हा पसार झाला। त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याची चर्चा आता सुरू झाली आहे। एकंदरीतच नेमकं काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। माहितीनुसार समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरवरून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ जितेंद्र शेळके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे खरात प्रकरणाचा काही संबंध आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण शेळके हे अशोक खरात याचे निकटवर्तीय होते। शिवनिका ट्रस्ट जी खरातच्या मालकीची आहे त्या ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते। याशिवाय शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्ये सुद्धा खरात याची काही भागीदारी असल्याची चर्चा आहे। शिर्डीमध्ये मोक्याच्या ठिकाणी 48 गुंठे परिसरामध्ये असणाऱ्या या सिल्वर ओक लॉन्समध्ये अशोक खरात हा भागीदार होता आणि जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके यांच्या मालकीचा तो लॉन्स आहे जो ज्यामध्ये कोट्यावधींची गुंतवणूक या भोंदूबाबा अशोक खरातनं केली होती। आणि खरातला जेव्हापासून अटक केली त्यानंतर शेळके प्रचंड तणावाखाली असल्याची ही चर्चा अशी माहिती मिळाली होती। कारण की अर्थातच खरातशी संबंधित अनेकांची चौकशी होते। खरात ज्या कंपनीमध्ये ज्या लोकांसोबत भागीदार होता किंवा बिझनेस पार्टनर होता त्या सगळ्यांची चौकशी होते। एवढंच नाही, शिवनिका संस्था जी अशोक खरातनं सुरू केली होती, जी अशोक खरातची संस्था होती, त्या संस्थेमध्ये जे काही ट्रस्टी होते त्या सगळ्यांची चौकशी सुरू आहे किंवा केली जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये त्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र शेळके हे सुद्धा होते आणि त्यामुळे त्यांच्याही तपासाची चर्चा सुरू होती। त्यांचाही तपास होण्याची चर्चा होतीच आणि त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा अपघात म्हणजे अनेक कुशंका ज्या आहेत त्या उपस्थित करणारे आहेत। संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असतानाच त्यांचा अपघात झाला। या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू तर झाला पण त्यांची पत्नी आणि मुलगा या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहे आणि त्यांच्यावरती जवळच्याच एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या कंटेनरची म्हणजे जी ट्रक शेळके यांच्या गाडीला धडकली ती धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यामुळे शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान अपघातामध्ये शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर शेळके यांची पत्नी ही बराच वेळ गाडीमध्येच अडकून पडल्यानं त्यांना बाहेर काढण्यासाठी बराच वेळ पथकाला शर्थीनं प्रयत्न करावे लागले। दोघांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान शेळके यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक उलटसुलट चर्चांना ज्या आहेत त्या समोर येत आहेत। भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांच्या अपघाता प्रकरणावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। म्हणजे शेळकेंची चौकशी लागलेली असतानाच 2 दिवसांमध्ये शेळके यांचा अपघाती मृत्यू, त्यामुळे हा अपघात किंवा घातपात नाही ना असा संशय अमोल मिटकरे यांनी व्यक्त केलाय। जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते, त्यामुळे अशोक खरात प्रकरण दाबण्याचा हा प्रयत्न तर होत नाही ना असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केलाय। मिटकरी काय म्हणाले पाहूयात। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्ष असलेले जितेंद्र शेळके या व्यक्तीचा काही तासांपूर्वी समृद्धी महामार्गावर उभ्या कंटेनरला गाडीची धडक लागून अपघाती मृत्यू झाल्याची बातमी सध्या विविध माध्यमातून समोर येते आहे। 2 दिवसांपूर्वी जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती। ईडीची SITची चौकशी आता सध्या या प्रकरणावर लागलेली असताना 2च दिवसात या व्यक्तीचा मृत्यू होणं, मला असं वाटते आता इथं प्रश्न उभं राहतं, हा घातपात आहे की खरंच अपघात आहे। तुम्ही काहीकांच्या मनात नक्कीच येत असेल की हा अपघात आहे, कारण समृद्धी महामार्गावर कंटेनर उभा दिसतोय आणि तिथे एक गाडी धडकलेली आहे। त्या गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते का आणि कोणाला तरी हे अशोक खरात प्रकरण हे दडपवायचं आहे का? कारण हे जितकं वरवर सोपं दिसतंय प्रकरण, आता या मृत्यूमुळं ते तितकं सोपं राहिलेलं नाही। अशोक खरात प्रकरणात SIT जरी लागली असेल तरी जितेंद्र शेळकेचा मृत्यू हा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे। कदाचित ते न उलगडणारा कोळा आहे। 3 महिन्यानंतर अद्यापही अजितदादांच्या बंगल्याचा CCTV फुटेज आणि विमानात बसतानाचा CCTV मिळू शकला नसेल तर मला वाटत नाही जितेंद्र शेळकेच्या गाडीचा अपघात की घातपात याबाबतचं सत्य गूढ महाराष्ट्रासमोर येणार आहे।
यंत्रणेने जर ह्या गोष्टीला आणखी बारकाईनं गांभीर्यानं घेतलं असतं, SIT लागलेली आहे त्या प्रकरणावर, तर मला असं वाटतं की कदाचित हे जीव वाचला असता. पण त्या व्यक्तीची ईडीची चौकशी होते 2 दिवसापूर्वी आणि तो माणूस अचानक तोच माणूस जो चौकशीच्या फेऱ्यात आहे, त्याचा असा गाडीच्या अपघातात मृत्यू तो दाखवला गेलाय की तो खरंच झालाय. हे मात्र आता महाराष्ट्राच्या समोर कधी येईल याबद्दल मला शंका आहे. कारण अजितदादांच्या विमानाच्या अपघाताचं प्रकरण पाहता मला वाटत नाही की हे सत्य महाराष्ट्राच्या समोर येईल. त्यामुळे आता पोलीस जितेंद्र शेळके यांच्या अपघाताची चौकशी करणार का हे देखील पाहावं लागेल. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.